महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की संपूर्ण राज्यात एक व्हेरिफिकेशन प्रोसेस राबवली जाणार आहे, ज्या अंतर्गत राज्यात जे सार्वजनिक वाहनं आहेत, ज्यामध्ये रिक्षा आल्या, टॅक्सी आल्या, या सगळ्या चालवणाऱ्या लोकांना मराठी येणं सक्तीचं असणार आहे. मराठीचं नॉलेज हे सक्तीचं असणार आहे आणि जर एखाद्याला मराठी बोलता येत नसेल तर त्याचं लायसन्स रद्द केलं जाऊ शकतं. आता त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात असं म्हटलं जातंय की मुंबईतले सगळे परप्रांतीय रिक्षा चालक, टॅक्सी चालक 4 ला संपावर जाणार आहेत आणि जो 1 तारखेपासून हा कायद्याची अंमलबजावणी होणार आहे, त्यामुळं लवकरात लवकर हा संप होण्याची शक्यता देखील आहे. पण आता या संपाला मनसेनं विरोध केलाय आणि मनसेनं असंही सांगितलंय की मुंबईतल्या लोकांची गैरसोय होणार नाही. दुसऱ्या बाजूला गुणरत्न सदावर्ते या सगळ्या परप्रांतीयांना मार्गदर्शन करायचं काम करतायत आणि हे सगळंच अनकॉन्स्टिट्युशनल आहे, घटना विरोधी आहे असं ते म्हणतायत. मग नेमकं घटनेतली पोझिशन काय आहे? कारण जो काही कायदा याच्यासाठी वापरला जातोय, सध्या जो काही प्रताप सरनाईकांनी नियम लागू केलाय त्याच्यासाठी, तो कायदा तर जुनाच आहे 1989चा. त्यामुळे कायदेशीर बाजू या प्रकरणाची काय आहे? कायद्यात नेमकं काय सांगितलंय? जुना कायदा काय आहे? त्याची सगळी गोष्ट, सगळी टाइमलाईन समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 1988 साली तेव्हाचं केंद्र सरकार, ज्यावेळेला राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते, त्यांनी एक कायदा केला. तो कायदा होता मोटर व्हेकल्स ऍक्ट 1988, म्हणजे मोटर वाहन कायदा 1988. या मोटर व्हेकल ऍक्ट 1988 मध्ये एक तरतूद आहे कलम नंबर 213 मध्ये. त्यामध्ये असं सांगितलंय की प्रत्येक राज्य सरकार आपल्या आपल्या राज्याच्या सोयीनुसार काही नियम स्वतः करू शकते आणि या कायद्यामध्ये भर घालू शकते. हा करायचा अधिकार त्या त्या राज्याला असेल आणि त्याप्रमाणे मग तेव्हा महाराष्ट्रात जे शरद पवारांचं काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी याच्यामध्ये काही नियम केले. त्यामध्ये एक नियम क्रमांक 24 अत्यंत महत्वाचा आहे आणि या एकूणच नियमांना असं म्हटलं गेलंय की महाराष्ट्र मोटर व्हेकल्स रूल्स 1989, म्हणजे MMVR 1989, या अंतर्गत रूल क्रमांक 24 म्हणजे नियम क्रमांक 24 मध्ये असं म्हटलंय की सार्वजनिक वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक लोखंडी बिल्ला दिला पाहिजे, बॅज दिला पाहिजे. तो कधी दिला पाहिजे? जर त्याला ज्या भागात तो रिक्षा किंवा टॅक्सी चालवतोय त्या भागाचं ज्ञान असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे किंवा त्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. आता मराठीचं ज्ञान असलं पाहिजे असं म्हटलंय, पण त्याच्याशिवाय त्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेचं ज्ञान असलं पाहिजे असं म्हटलं. याच्यावरती काही परप्रांतीय लोक ही पळवाट काढू शकतात की मुंबईमध्ये तर हिंदीच बोलली जाते, त्यामुळे मुंबईतल्या लोकांना हिंदी बोलता येते, टॅक्सीवाल्यांना याचा अर्थ तिथली भाषा बोलता येते, अशी ते पळवाट काढू शकतात आणि याच्यावरच आता नवीन प्रहार होणार आहे. तो मी पुढे सांगतो. पण प्रत्यक्षात हा कायदा बघितला तर हा जवळजवळ 36 वर्षापूर्वीचा कायदा आहे. पण शरद पवारांनी तो नियम, तो कायदा लागू केला, तो नियम तेव्हा अंमलात आणले नाहीत आणि त्या गोष्टीमुळे आज हे सगळं नव्यानं करावं लागतंय. आता 1989च्या या नियमांमध्ये राज्य सरकार काही बदल करणार आहे. या राज्य सरकारच्या नवीन बदलामध्ये नियम क्रमांक 4, 78 आणि 85 या 3 नियमांमध्ये सध्या बदल होणार आहेत. यामध्ये थोडक्यात काय होणार आहे तर परवानगीशिवाय रिक्षा किंवा टॅक्सी चालवणारे लोक मुंबईमध्ये भरपूर आहेत, तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. अशा पद्धतीनं कोणीही परवान्याशिवाय टॅक्सी किंवा रिक्षा चालवू शकणार नाही. त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट घातलेली आहे, ती म्हणजे मराठीचं ज्ञान किंवा कुठल्याही भाषेचं ज्ञान, असा जो एक पळवाट होती ती आता काढून टाकली जाणार आहे आणि मराठीचं ज्ञान असणं बंधनकारक म्हणजेच मॅन्डेटरी असणार आहे. म्हणजे या मॅन्डेटरी क्लॉजमुळेच आता सध्या हा वाद व्हायला सुरुवात झालेली आहे. दुसरी गोष्ट, रूल क्रमांक 78 आणि 85 यामध्ये असं सांगितलं की प्रत्येक वेळी जेव्हा वाहनाचा परवाना रिन्युअल केला जाईल, म्हणजे नवीनीकरण केलं जाईल, त्यावेळेला मराठीचं ज्ञान हे ड्रायव्हरचं चेक केलं जाऊ शकतं आणि तसं करायचा अधिकार या कायद्यानुसार जे कोणी व्हेरिफिकेशन करत असेल मोटर व्हेकल डिपार्टमेंटमध्ये त्याला असणार आहे. याच्याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट होणार आहे, म्हणजे अगोदर जेव्हा 1989 साली हा कायदा केला तेव्हा काही ओला, उबर किंवा आताचे जे सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आलेत, हे सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स तेव्हा अवेलेबल नव्हते. त्यामुळे नवीन कायद्यानुसार या सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती देखील अशा पद्धतीचे नियम येणार आहेत, जेणेकरून ते जे ड्रायव्हर्स असतील त्यांना देखील मराठी भाषा येणं कंपल्सरी म्हणजे सक्तीचं असणार आहे. त्याच्याशिवाय हे चालणार नाही. कारण आता हे जो संप होणार आहे, या संपामध्ये देखील अनेक लोक यासाठी आनंदी आहेत की आम्ही तर ओला आणि उबर चालवतो आणि हा नियम तेव्हा कॅबसाठी केलेला नव्हता, कॅबला यामधून वगळलेलं होतं. त्यामुळे आता या नियमाप्रमाणे कॅब सुद्धा याच्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे कॅबमध्ये देखील आता कदाचित या नियमांमध्ये असाही एक नियम आहे की तुम्हाला मला मराठी येते हे दाखवण्यासाठीची एक पाटी देखील तुमच्या रिक्षामध्ये, टॅक्सीमध्ये लावावी लागणार आहे. प्रत्यक्षात जेव्हा हे नियमांची अंमलबजावणी होईल तेव्हा आपल्याला समजेल. पुढच्या 30 दिवसांमध्ये
सरकारनं सर्वांची स्टेक होल्डर्सची मतं मागवली आहेत, वेगवेगळ्या संघटनांची वगैरे, आणि त्यानंतर या नियमांचं कायद्यात रूपांतर होणार आहे. आता आणखी 2-3 दिवसांनी म्हणजे 1 मे पासून, म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्र दिन असेल तेव्हापासून या नियमाची अंमलबजावणी केली जाईल असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं असलं तरी ज्या परप्रांतीयांच्या संघटना आहेत त्यांनी सांगितलंय की आम्ही 4 मेला एक संप पुकारणार आहोत. या संपामध्ये जवळजवळ 15 लाख रिक्षा चालक, टॅक्सी चालक सहभागी होणार आहेत. पण प्रत्यक्षात मुंबई मेट्रोपॉलिटन एरियामध्ये 5 लाखापेक्षा जास्त रिक्षा, टॅक्सी चालक नाहीत, असं अविनाश जाधवांनी सांगितलं आणि याच्याबद्दलचा डेटा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे 15 लाख हा आकडा नसून प्रत्यक्षात 1.5 लाख लोक हे या संपामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आणि प्रत्यक्ष 4 तारीख येईपर्यंत हा संपच कॅन्सल होण्याची शक्यता जास्त आहे. पण तरी देखील आता संप हा कंटिन्यू होणार आहे असं समजलं तरी या संपकऱ्यांना मार्गदर्शन करतायत गुणरत्न सदावर्ते आणि गुणरत्न सदावर्तेंचं असं म्हणणं आहे की हा कायदा घटनाविरोधी आहे. जर हा कायदा घटनाविरोधी असता तर तो 1989 साली जेव्हा पास केला गेला तेव्हाच तो कोर्टानं स्ट्राईक डाऊन केला असता, म्हणजे हाणून पाडला असता, पण तसा तो झाला नाही. याचा अर्थ तो कायदा वैध आहे. आणि यामध्ये मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, दत्तोपंत ठेंगडींचा उल्लेख केला. त्यांचं म्हणणं असं आहे, दत्तोपंत ठेंगडी जे भारतीय मजदूर संघाचे फाउंडर होते, त्यांनी या सगळ्या त्यांच्या ज्या व्हिजन होती त्या व्हिजनच्या विरुद्ध हा सगळा कायदा आहे आणि त्यामुळे हा कायदा हाणून पाडला पाहिजे वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात आता अविनाश जाधव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे वगैरे सगळे नेते कार्यकर्ते यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगितलं की मुंबईकरांची आणि महाराष्ट्रातल्या कुणाचीही गैरसोय होणार नाही जर कुणीही संपावर गेलं तरी. वेळ प्रसंगी आम्ही स्वतःच्या गाड्यांमधून लोकांना त्यांच्या घरी सोडू, पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला ह्या संपामुळं फटका बसणार नाही याची गॅरंटी मनसेनं दिलेली आहे आणि मनसे ही गोष्ट करून दाखवण्याची जास्त शक्यता आहे, कारण आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा या गोष्टी करून दाखवल्यात. गुणरत्न सदावर्तेंच्या बाबतीत देखील अविनाश जाधवांनी सांगितलंय, जर समोरासमोर यायची वेळ झाली तर आम्ही गुणरत्न सदावर्तेंना मारणार, असं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं. आता ही 4 तारीख जशी जवळ येत आहे तसे वेगवेगळे लोक याच्यामध्ये उतरत आहेत. संजय निरुपम उतरले, त्यांनी देखील या सगळ्या नियमांना विरोध केला. संजय निरुपम हे शिवसेनेचे आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, ज्या पक्षाचे सरनाईक आहेत. त्यामुळं एक प्रकारे शिवसेनेत सुद्धा थोडीशी फूट या निमित्तानं पाहायला मिळाली. दुसरी गोष्ट म्हणजे या कायदा, आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा कायदा जुनाच आहे, पण या कायद्याची अंमलबजावणीचा थोडासा प्रॉब्लेम होता. ती अंमलबजावणी आता या निमित्तानं का होईना या 1 मे पासून होणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. यामध्ये शरद पवारांनी जेव्हा हा कायदा केला किंवा जेव्हा हे नियम मोटर व्हेकल्स ॲक्टमध्ये घातले त्याच वेळेला या कायद्याची अंमलबजावणी केली असती तर मुंबईचं आणि आतापर्यंत जे काही नुकसान होत गेलंय मुंबई आणि आजूबाजूच्या MMR रिजनचं, ते नुकसान झालं नसतं. ज्या पद्धतीने आता इतर सगळ्या गोष्टींच्या मध्ये जाण्यात अर्थ नाही, पण तरी देखील हे नुकसान टाळता आलं असतं फक्त या एका नियमाच्या अंतर्गत राहून. या संपूर्ण मुद्द्यांवरती तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. 4 तारखेच्या संपाबद्दल, त्याशिवाय या सरकारनं केलेल्या नियमाबद्दल तुमचं मत कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.